पासेस आहेत आपले DNC गरबाचे. साधच घातले. अरे गाऊनवर आहे तर काय आलं ते बघा. वाव वेलकम बॅक टू माय चॅनल डोंबिवलीकर क्रिश मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. तर आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस आणि दरवर्षी आपण पहिल्या दिवसाचा ब्लॉग बनवतो आणि आज पण आपल्या घरी देवी बसली आहे. तर आता थोड्या वेळातच आपण आरती करणार आहे आणि इकडे बघा आपले नेहमीप्रमाणे पाहुणे आलेत. ब्रावो आंघोळ गेली. तू कधी कधी बोलतो आंघोळ करतो पण मी साबण नाही लावत. आणि ते वेदांत आलाय. हे लोक चांगले कपडे घालून आलेत कारण की आता आपल्याला इथून DNC ग्राउंडवर जायचंय. दरवर्षी आपल्या इथे सर्वात मोठा गरबा होतो, नाहीतर आरतीला हे हाफ चड्डीवर आले असते, पण आता आपल्याला गरब्याला जायचंय म्हणून. हा तर बघा आज येईल. मी साधच घातलंय. खालती चड्डीच आहे, मी साधच घातलंय. पण हा बघा आज येल्लो रंग आहे तर ते घालून आलंय. आणि तुम्हाला आतली तयारी दाखवतो. इथे आपली आत्या आली आहे. हे बघा इथे आत्या लगेच बाजूला झाली ती. आणि हे बघा इथला आपला देवारा जिथे आपली देवी बसली आहे. तर आता पप्पा आरतीची तयारी करताय. आरतीची तयारी सुरू आहे. अरे गाऊनवर आहे तर काय आलं चालतं, चांगली दिसते. आत्या स्वतः गाऊनवर आली आणि मम्मीला बोलते की गाऊनवर दाखवू नको. चला आता आपण थोड्याच वेळात आरती करूया. आरती झाली आहे मित्रांनो. आता आपण प्रसाद देऊया सगळ्यांना. हे बाबा चिटकली आहे थोडी. आरी असतं तर आतापर्यंत 3 गायब. आता बोलले नको डाईट आहे. जय माता दी. चला आपण आता चिकल आजींना देऊया. आजी झोपल्यात जरा. काजू कतली आहे नाही खात. यावर्षी मित्रांनो असे पासेस आहेत आपले DNC गरबाचे. आणि आता आम्ही चप्पल घालून लगेच निघतोय. आता 9 वाजले. चप्पल घालूनच काय हा हेच पण सगळं बोलावं लागतं डिटेल मध्ये. हा उमा फॅशन स्ट्रीट वाले 200 रुपयाचे. आणि हे बघा इथे आपले पासेस. चला लगेच निघूया. हा चेहरा दाखव. आणि तो होळीतला चेहरा माहिती आहे. हा होळीमध्ये त्या चेहऱ्याची वाट लावलेली. तुम्हाला घेऊन जाणार कुठे आता काय गरबा खेळायला? शाळेत घेऊन जाऊ उद्या. हो उद्या गरबा खेळायला जायचं आपण. पण यायला तर पाहिजे तुला गरबा. आम्ही मित्रांनो पोचले आता आणि आम्ही गाडी पार्क केली आहे. लाइटिंग बघा दरवर्षीप्रमाणे. तर लगेच आता आपण आज जाऊया. आज पहिला दिवस आहे तर गर्दी नसेल. तर हे बघा दादा पुढे उभा आहे आपला. राहो कसं वाटतंय? मस्त मोठं. कोल्ड प्ले पेक्षा पण डेंजर काय. हे बघा दादा आपला आता लाईन उभे राहूया आणि आत एंट्री मारूया. चला प्रॉपर एकदम बॅरिकेड्स लावले नीटपणे. मागच्या वेळी गर्दी वाढलेली म्हणून यावेळी लाईन थोडी मोठी गेली आहे. 8व्या-9व्या दिवशी पूर्ण हे सुद्धा भरतं. हे बघा ब्रावोचा मित्र बघा. आत आम्ही एंट्री मारली आणि लाइटिंग बघा बाजूला. ही नेहमी लाइटिंग एक नंबर असते. चला आता आज जाऊया. वाव लाइटिंग बघा. ब्रावो कशी लाइटिंग आहे. याच लाइटिंग मध्ये तू एकदम झळकून दिसतोय आज आम्हाला.
मित्रांनो काय लाइटिंग केली आहे, पूर्ण रस्त्याचा लुकच चेंज केला आहे. त्या साईडला लाइटिंग बघा. आता आम्ही जस्ट इथून बाहेर आलो, बाहेर लाइटिंग बघा.